लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. अभाविपची तीव्र निदर्शने. नीट यूजी 2026 परीक्षा पेपर लीक प्रकरणाबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेनं नीट यूजी 2026 परीक्षा रद्द होणे, पेपर फुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील गंभीर अनियमिततेविरोधात जय हिंद महाविद्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. अभाविपनं या घटनेबाबत चिंता व्यक्त करत म्हटलंय की पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांच्या मनात परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. विशेष म्हणजे 2024 मध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्यामुळे पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होणं अत्यंत निराशाजनक आहे. अभाविपचे मत आहे की प्रवेश परीक्षांच्या सुचितेशी व विश्वासार्हतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाऊ शकत नाही. परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका किंवा संबंधित माहिती काही लोकांपर्यंत पोहोचत असल्यास तो केवळ परीक्षा व्यवस्थेवर आघात नसून वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अन्याय आहे. अभाविपनं केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करावी. दोषी परीक्षा माफिया, संबंधित व्यक्ती आणि सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता ठेवावी व विद्यार्थ्यांना व पालकांना वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अभाविपमुळे धुळे पालक शहर मंत्री मयुरी जाधव यांनी सांगितले, देशातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर नीटसारख्या परीक्षांना सामोरे जातात. अशा परिस्थितीत अनियमितता विद्यार्थ्यांच्या मनोबलावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम करते. त्यामुळे दोषींवर कारवाई होणं आवश्यक आहे. विद्यार्थी अफवांवर विश्वास ठेवू नयेत, संयम राखावा आणि घाबरू नये. अभाविप विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी सातत्यानं आवाज उठवत राहील. यावेळी शहर सहमंत्री हर्षल शिरसाट, मनीष कुलकर्णी, मनीष भोसले, मयुरी ढिवरे, केदार जोशी, जयेश मोरे, जगदीश हौरंगे, चिन्मय शेळके, ईशान काकडे, गौरव जोशी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य संपादक भूषण पवार. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.